पण आता वैष्णोदेवीच्या इथे चाललेलो आहोत. ही बघा थोडी मोठी आहे वैष्णोदेवीची मूर्ती, पाठीमागूनच आहे. आपण चाललो आहे. वाव, जय माता दी. म्हणजे चारी पण वेगवेगळ्या ठिकाणी आहे, म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आहे. एकाच. अरे वा, आमचा हनुमान दादा पण आहे सोबत. अतिशय सुंदर असं आहे बघा. इकडे गुफा प्रवेश आहे. ये जय माता दी. वैष्णव देवी आहे ना, मग वैष्णव देवीसाठी आपल्याला गुफेतूनच जावं लागणार. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. आपण वैष्णव देवीला नाही गेलो, पण आपण इथे आलो बघा. वैष्णव देवी सारखंच बनवलंय. गणपती बाप्पा सिटी बरोबर आहे. वैष्णोदेवी शेरावाली, जय शेरावाली माता. शेरावाली माता होती ही वरची, म्हणून हनुमान दादा होते. शैलपुत्री जी आपण त्याच्यामध्ये करते ना, मी नवरात्री जोडला काढते. ब्रह्मचारिणी. माँ दुर्गाचं हे दुसरं स्वरूप आहे. एक चंद्रघंटा. नवरात्रीतला तिसरा दिवस आपला असतो, ती चंद्रघंटा. असे 9 रूप आहेत माताचे. कृष्णांडा. चला आपल्याला फटाफट जायचं आहे. तिथून आता आपण वर चढतोय. तिथं तर त्याने अतिशय चांगलं बनवलं. वैष्णोदेवीला जाताना किती लोकांना त्रास होतो. इथे त्यांच्या पायाजवळ आलो आहे. आपण तिकडनं आलो, ते कृष्णांडा बघितला. त्याच्यानंतर आता वे टू गोवा आउट ऑफ गुफा, म्हणजे आपण त्या गुफेतून वरती चढलो आणि एकच आहे जातोय. आता हे चरण पादुका आहेत, माताजी के चरण. आपण मगाशी पाहिले ते होते हनुमानजीचे. आता आपण इथून खाली जातो आहोत. बाकीचे सगळे झालेले आहेत, आपले 4 स्वरूप झालेले आहेत. आता इथे मी जरा हे करते, उतरताना पडली नाही पाहिजे. चालू केले जा तिकडनं. हे माँ वैष्णोदेवी धाम आपण चाललो आहे आतमध्ये आता. प्रवेशद्वार. आधी आपण आतला घेऊया, नंतर मी बाकीचं हे करते, कारण मंदिर बंद व्हायचा टाईम झालेला आहे. माँ वैष्णोदेवी.